घर बांधलं माझं स्वतः, मी गौंडी काम करतो. तुम्ही स्वतःच बांधलंय? बघ स्वतःच्या कष्टानंच केलं होय. ह्या टपरीवरती? टपरीचं काही नाही, गौंडी काम करायचो. हा. गौंड्याला किती हजेरी होती त्या टायमाला? किती होती? 9 रुपये. मी बिगाऱ्यात काम केलं 9 रुपये. 9 असताना काम केलं? होय त्या काळी. होय का? हा. गौंडी झाल्यावर मला आमच्या ठेकेदारांनी किती वाढवलं? किती? 10 रुपये केलं 9चं. कितीला आहे? 15ला एक आहे. खायचे का बांधून? खायचंय खायचंय. हा म्हणजे मला ती पाव काढून म्हटलं काय पाहिजे ती चिकवाणी चटणी. हा चटणी पाणी काय लावायचं का सांगा? हा द्या ना सेपरेट. सेपरेट नाही, ह्याला पावाला लावून काय देऊ असं विचारतोय. चटणी पाणी लावून द्या व्यवस्थित. एकदा खायला. हो 2 मिनिट. हा अरे किती वर्ष जुनं आहे? 2002. 2002 मध्ये चालू केलं का? हो. मुलगा होता इथं एक 10-12 वर्ष. त्यावर मी गौंडी काम करत होतो. बर बर. मुलगा गेला पुण्याला. हा. कुणाचा? तुमचा मुलगा होता का? हो. शंभू जादूगार म्हणून होता बघा. हा 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 ते आपला मुलगा धाकटा. होय का? हो. आता ती पुण्यातच जाईल बघा त्याला. पहिले ते बनवायचे का वडेपाव? आता तुम्ही त्यानंतर ना किती सालापासून चालू केलं? काय करायचे आम्ही आता पहिलं गौंडी काम करायचो. बर. मुलं लहान लहान होती. हा. मग आता ती पोरग्याने केलं चालू. तो म्हटलं आता बस झालं, तुम्हाला वयाच्या मनाने होणार नाही काम. बर. आम्हाला हे लावलं करायला आणि ते गेलं पुण्याला. होय का? डेकोरेटर आहे, डेकोरेटर दाखवतो. होय का? क्वालिटी लय भारी आहे वड्याची. एक नंबर. आता काय करायचं? भाज्या बनवून आणता? मंडळी बनवती, आम्ही बनवतो. आम्ही दोघंच आहे उभा. वडापाव सोबत ही कुठली चटणी आहे म्हणलं? ही चिंचपाणी, शेंगदाणा चटणी. होय का? ओके. किती जाते रोजचे वडापाव काका? आपलं आज जे आहे की हा 8 डझन आज आहे. होय का? रोज आपलं 10 डझन असते. आज 2 डझन. आज थोडस स्लॅक आहे का? हा जरा कमी आणलं. बर बर ठीक आहे. क्वालिटी एक नंबर. हा आहे ना हिरवं, तिथं गाडा होता. तवर रोड उगत छोटा होता. आता वाईट वाढत नाहीला औषधच नाही का? 15 रुपयाला वडापाव ना? हो हो. पण वडापाव वडा लय मोठे आहेत आहे का नाही? माझा पोटच भरण असं. अजून एक द्या मला. हो देतो. मला सांभाळायची, कारण हे एखाद्या 10 म्हणून गेलं म्हणजे ते सांभाळायला गेला तुम्हाला. आलं का तुमचं 35 कुठं आलं? अहो 5 रुपये दिले की तुम्हाला सांभाळाय काय दिलं म्हणतो. तिथं 10 म्हणून जाणार माझा 20चा ठोकळा. बरोबर आहे. लक्षात घ्या. तो काय लई म्हणजे गरिबीत वर आलेलो मी. होय का? हो. गौंडी काम करायचं, सायकल वर जायचो साखरवाडीला. साखरवाडीला किती किलोमीटर जायचं? इथनं बघा तिथं साखरवाडी किती किलोमीटर आहे सायकल वर. होय का? इथनं तुमच्या इथनं किती किलोमीटर आहे साखरवाडी? मला वाटतं शिरवडी 10 एक असेल. हा हा. तिथनं पुढं 5. बर. 15 ते 30 किलोमीटरचं रनिंग रोजचं सायकल वर. सायकल वरती. राहतं घर तुमचं स्वतःच आहे का? कसं आहे? स्वतःच आहे ना? मुलं किती होती? मुलं 2. एक मुलगी 2 मुलगे. होय ना? हो. आबा हे काय होय मग आबा हे काय विचारलंय तुम्ही राव? द्या 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 द्या. घ्यायचा 2 घ्या. हो देतो. तुम्ही कधी आलाय? मी आलो 4 आहे का? ही मुंबईचा माणूस आला की भेटला का नाही? बरोबर आहे.
खाणार आहे का? काय खतरनाक पावातनं बाहेर आलाय वडा. नुसता नाचत यायचा बघा मग. नाही नाही, मी काय म्हणतोय गाडा चालू केला तर तेव्हा धंदा किती होता तुमचा? धंदा सांगतो का 40 रुपये. होय का? अवघा अवघा 40 रुपयाचा धंदा. तरी पोरगाला एक खुश होऊन यायचा धंदा. होय ना? हो दे की. अजून एक पाहिजे. होय का? हो मग काय करायचं. आणि घरी घर बांधलं माझं स्वतः. मी गौंडी काम करतो. तुम्ही स्वतःच मानलं का? फक्त फाउंडेशनला एक आपला जोडीदार होता. त्याला बर बर. म्हणलं, हा मला मदत करू लाग दगडी कामाला. बर बर बर. तो आला की हा. मला फक्त फाउंडेशन करू लागेल. वीट काम टाकलं तू बघ. स्वतःच्या कष्टानंच केलं हो, ह्या टपरीवरती. प्रिवचं काही नाही. गौंडी काम करायचो. हा गौंड्याला किती हजेरी होती त्या टायमाला? किती होती? 9 रुपये. मी बिगाऱ्यात काम केलंय 9 रुपये. 9 रुपये हजरी असताना काम केलं. होय त्या काळी. होय का? हा गौंडी झाल्यावर मला आमच्या ठेकेदारांनी हा, किती हा. वाढवलं. किती? 10 रुपये केलं. 9चं 10 रुपये गौंडी झाला. गौंडी झाल्यामुळं 10 केलं. आणि परत शेवट आम्ही रिटायर झालो त्यांच्यातनं. बर. तेव्हा 35 रुपये हजेरी होती गौंड्याला. किती? 35 रुपये. आता बिगारी मागतोय 500 तर 600. तर इथून नाही तर आपला बघ. मग आपला धंदा होय. आणि 5ला तर हात धुवून होय. निघाला. धंदा चांगला का काम चांगलं? बिझनेस स्वतःचा चांगला का? हे कसं ऐकल. वाहर या छोटीशी टपरी का असा ना पण एक नंबर सुकान आहे. घरी तर शेती बी आहे आपल्याला. होय ना? हो. बर. खायापुरतं धान्य होतं आपल्याला. होय ना? मुलांना त्यांना द्यावं लागतं. बरोबर. काय करायचं. सगळं बघता. सगळं बघ. हे गॅसवरती आहे का इष्टो आहे ते? नाही नाही गॅस आहे. हा हो देतो हा बाळा. झालं झालं. वैशांच्या संग बोलतोय रे जरा. हे बारामतीला का माणसं आली का आपल्यासाठी खास. एवढे लांबला का शर्यत पवाराची माणसं आल्याची म्हणलं बघा की.